मानव समाचार, मानवता के हक में। मानव समाचार में आपका स्वागत है। आप देख रहे हैं धुले से जमीन शाह की रिपोर्ट। 25 दिसंबर 2024 को धुलिया जिला अधिकारी कार्यालय पर मोर्चा निकाला गया। परभनी में संविधान की प्रतिकृति का अपमान, पुलिस पिटाई में सोमनाथ सूर्यवंशी की मौत, संसद में गृह मंत्री अमित शाह का डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के बारे में अपमानजनक भाषण और मराठा युवा सरपंच संतोष देशमुख की निर्मम हत्या, इन सभी घटनाओं के खिलाफ बीड़ जिले के सजोग समुदाय की ओर से आज धुलिया में विरोध मोर्चा निकाला गया। इस बार मोर्चे की शुरुआत साथ ही में केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने लोकसभा में डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को लेकर दिए गए अपमानजनक भाषण की निंदा की गई। इस मोर्चे में बड़ी संख्या में आम्बेडकर अनुयायी के साथ साथ विभिन्न दलों के पदाधिकारी मौजूद थे। सर्वांना सप्रेम जय भीम। आज परभणी घटना निषेध मोर्चा म्हणून शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ धुळे जिल्ह्यातील तमाम भीमसैनिक वेगवेगळ्या गटातटातनं पक्षत्याग करून म्हणजे पक्ष त्यांच्या बाजूला सारून एकमताने आंबेडकरी विचारधारा मानून या ठिकाणी जमलेलो आहोत। या ठिकाणी खास करून परभणीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जी घटनेची नासधूस करण्याचा प्रयत्न, प्रतिकृतीची नासधूस करण्याचा जे काय समाजकंटकाने प्रयत्न केला, त्याच्यामध्ये आमचा शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचे पोलिसांनी हत्या केली। त्या हत्येच्या निषेधार्थ पोलिसांवर 302 चा गुन्हा दाखल करून आणि संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, तसेच त्यांना 1 कोटी रुपये मुआवजा देण्यात यावा। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे काही अमित शाह यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्याचाही आम्ही निषेध करत आहोत। आणि कालच मनुस्मृती दहन दिवस होता, तर मोर्चाची सुरुवात आम्ही शांततेच्या मार्गाने मनुस्मृतीचं या ठिकाणी दहन करून सर्व एकमताने एकदिलाने इथून निघत आहोत। मोर्चा अत्यंत शांततेच्या मार्गाने भीमसैनिक काढत आहेत आणि आंबेडकरी समाज या ठिकाणी सुज्ञ आहे। सर्वांनी सहकार्य करावे एवढी आम्ही विनंती करतो। जय भीम, जय भारत।